नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एका विवाह सोहळ्यासाठी जात आहोत। विवाह सोहळा कोणाचा आहे तर खजिने सरांचे आतेभाऊ शिवप्रसाद पारवे यांचा विवाह संभाजीनगरला आहे आणि त्यासाठी आम्ही सहपरिवार संभाजीनगरला निघालेलो आहोत। शिवप्रसाद पारवे हे DYSP आहेत आणि त्यांचा विवाह सोहळा 18 एप्रिल रोजी संभाजीनगरला पार पडणार आहे आणि त्यासाठी आम्ही सहपरिवार निघालो आहोत। इकडे बघ ना। मित्रांनो, मागील अनेक दिवसांपासून आम्ही या विवाह सोहळ्याची तयारी करत होतो। माझ्या मैत्रीण आहेत गौरी ब्युटी पार्लरच्या श्रीखंडे प्रिया आणि प्रिया वानरे। या दोघींनीही मुद्दाम माझ्या दोन्हीही हातांवर अतिशय सुंदर मेहंदी रेखाटली आहे। मेहंदी कशी रेखाटली आपण या ठिकाणी पाहणारच आहोत, परंतु त्या दोघींचाही आग्रह होता की तुम्ही हातांवर मेहंदी काढा। तुम्हाला नेहमीच्या रुटीनमध्ये तुम्हाला हातावर मेहंदी काढणं शक्य होत नाही आणि म्हणून त्या दोघींनीही आग्रह करून माझ्या दोन्ही हातावर सुंदर अशी मेहंदी रेखाटून दिलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अतिशय सुंदर अशी मेहंदी ह्या दोघीही प्रियांनी माझ्या हातावर काढलेली आहे। अगदी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये अतिशय सुंदर मेहंदी त्यांनी काढली आहे। तुम्हालाही जर अशा पद्धतीची मेहंदी काढून घ्यायची असेल तर मी या ठिकाणी मोबाईल नंबर पोस्ट करेल, तुम्ही त्यांच्याशी नक्कीच संपर्क साधा। अतिशय सुंदर अशी मेहंदी काढून दिल्याबद्दल माझ्या दोन्हीही मैत्रिणी म्हणजे श्रीखंडे प्रिया आणि वानरे प्रिया ह्या दोघीही मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद की ज्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर मेहंदी माझ्या दोन्हीही हातांवर रेखाटली होती। मला असं वाटतं माझ्या लग्नानंतर मी दोन्ही हातावर पहिल्यांदाच अशा पद्धतीची मेहंदी काढत होते। एप्रिलच्या महिन्यामध्ये आत्ताच आपण कडाक्याचं ऊन जाणवतोय, परंतु आज थोडेसे ढगाळ वातावरण आहे आणि म्हणून थोडंसं हायसे वातावरण जरी असले तरीही वातावरणामध्ये गरमी मात्र प्रचंड आहे। आम्ही एके ठिकाणी थांबलोय की जेणेकरून उसाचा रस वगैरे पिऊन आम्ही थोडंसं रिफ्रेश होऊ, परंतु मुलींमध्ये आणखीनही थकवा आहे कारण 3 तासाचा प्रवास करून आपल्याला संभाजीनगरला जायचे आहे, त्याच्यामुळे थोडे स्टॉप घेणं तर आवश्यकच आहे। मित्रांनो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर निसर्गामध्ये एक आल्हाददायक वातावरण निर्माण होते। वृक्षवेली या फुलांनी अगदी भरभरून गेलेल्या दिसतात। आम्ही एके ठिकाणी CNG भरण्यासाठी थांबलो होतो आणि पेट्रोल पंपावर अतिशय सुंदर चाफ्याची झाडे ही फुलांनी भरभरून गेलेली होती आणि त्या फुलांनी आमचे लक्ष त्या ठिकाणी वेधून घेतले। पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकांची आम्ही परवानगी घेत आम्ही चाफ्याची काही फुले तोडली आणि ती केसांमध्ये देखील माळली। प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारं ते चाफ्याचं झाड आणि त्या चाफ्याच्या झाडांची फुले ही नक्कीच प्रत्येकाला त्या ठिकाणी आकर्षित करणारी होती। मित्रांनो, आपण विवाहस्थळी पोहोचलेलो आहोत। हळदी समारंभाला सुरुवात झालेली आहे। या व्हिडिओच्या निमित्ताने आपण खजिने परिवाराची ओळख करून घेणार आहोत। केशरी फेटा परिधान केलेले माझे आजच सासरे आहेत, जे आमच्या खजिने कुटुंबाचा आधार आहेत। यानंतर पहा, आमच्या दोन्हीही मुली आजीच्या मांडीवर जाऊन बसलेल्या आहेत, ह्या आमच्या सासूबाई आहेत, म्हणजेच खजिने सरांच्या मातोश्री आहेत। पाठीमागे ज्या उभ्या आहेत त्या दोन्हीही माझ्या भाच्या आहेत आणि हा येलो कुर्ता परिधान केलेला माझा लाडका पुतणी आहे, ज्याचं नाव रुद्रांश असं आहे। या व्हिडिओच्या निमित्ताने आपण खजिने परिवाराची ओळख करून देत असताना मला या ठिकाणी मनस्वी खूप आनंद होतोय। या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आपण खजिने परिवारासोबत आहात आणि या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्ही नेहमीच खजिने परिवाराच्या सोबत असणारच आहात। माझ्या कडेवर असणारी माझी लाडकी पुतणी आहे आणि जिचं नाव आहे श्रीजा, जिचा डान्स आपण शेवटी पाहणारच आहोत। हळदीच्या समारंभानंतर याच ठिकाणी संगीत रजनीचा देखील कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये क्षितिजा, आद्या, मी आणि खजिने सरांनी आम्ही या ठिकाणी परफॉर्मन्स केलेला आहे, जो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे। तर चला आता खजिने परिवाराची ओळख करूयात। हे आहेत माझे सासू सासरेच म्हणजेच खजिने सरांचे आई वडील श्रीयुत ज्ञानेश्वर खजिने आणि सौभाग्यवती सरस्वती खजिने। या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई आरती खजिने आणि माझे मोठे भावे म्हणजेच खजिने सरांचे मोठे भाऊ संतोष खजिने आणि त्यांची ही क्यूट अशी मुलगी ती आहे श्रीजा आणि त्यांचा मुलगा जो आपण मागे पाहिला तो म्हणजे आहे रुद्रांश।
खजिने परिवारातील या जोडीला तर तुम्ही ओळखताच, ते म्हणजे मिस्टर अँड मिसेस कैलास खजिने. आमच्या सोबत जो उभा आहे तो आहे आमचा पुतण्या, ज्याचं नाव रुद्रांश आहे. या माझ्या नणंदबाई आहेत, म्हणजे खजिने सरांच्या बहीण आहे, ज्यांचं नाव आहे सविता पारवे. आणि हे माझे नंदई आहेत, ज्यांचं नाव आहे राजेंद्र पारवे. हळदी समारंभ प्रसंगी अनेक जे काही विधी आहेत ते या ठिकाणी पार पडले, की ज्या एका विधीमध्ये नवरदेवाला दिवा दिसू द्यायचा नाही आहे, आणि अशाच एका विधीमध्ये आम्ही या ठिकाणी सहभागी झालो होतो. आम्ही या ठिकाणी शिवप्रसाद दादा यांचे डोळे या ठिकाणी बांधून घेतले होते, की जेणेकरून त्यांनी दिवा पाहायचा नाही आहे. मित्रांनो, विवाहप्रसंगी आपण अनेक विधी पार पाडत असतो, आणि त्या विधीचे नेमके कारण काय आहे किंवा त्याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे हे आणखीनही मला माहीत नाही आहे. या विधीच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे, तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या विधीमध्ये नवरदेवाचे डोळे बांधले जातात, त्यांचे हातही बांधले जातात, आणि 5 सुवासिनी येऊन त्या ठिकाणी नवरदेवाचं औक्षण करतात. औक्षण करतानाचा दिवा हा नवरदेवाला दिसला नाही पाहिजे, आणि मग येणाऱ्या 5 सुवासिनींनी त्या ठिकाणी उखाणा घ्यायचा आहे. अशा पद्धतीची ही प्रथा आहे. आता नेमकं या प्रथेच्या मागे काय कारण आहे हे मला देखील माहीत नाही आहे, परंतु सर्वप्रथम मी त्या ठिकाणी शिवप्रसाद दादांचं औक्षण केलं, आणि त्या ठिकाणी मला उखाणा म्हणण्याची संधी मिळाली. या ठिकाणी आवाज खूप मोठा असल्यामुळे मी काय उखाणा घेतलाय हे तुम्हाला या ठिकाणी ऐकू येणार नाही, परंतु चला, या व्हिडिओच्या निमित्ताने आपण या हळदीच्या समारंभाप्रसंगी असणाऱ्या अनेक विधींचा आनंद घेऊयात. या हळदीच्या समारंभानंतर सर्वांनी अतिशय मनसोक्त या ठिकाणी डान्सचा आनंद घेतला, आणि त्यामध्ये नवरदेवही सहभागी झाले, आणि नवरदेवांनी देखील अतिशय मनसोक्त डान्स केला. आपण या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, शिवप्रसाद दादांच्या हळदीच्या समारंभाचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला.
या हळदीच्या समारंभानंतर संगीत रजनीचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याचे देखील आमचे परफॉर्मन्स तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहेत। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण शिवप्रसाद दादांचा भव्य आणि शाही विवाह सोहळा पाहणार आहोत। तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। या ठिकाणी माझी पुतणी आहे श्रीजा, तिचा अतिशय उत्स्फूर्त असा डान्स या ठिकाणी आहे, त्याचा तुम्ही आनंद घ्या। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।